हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल मम्मा अँड डॉटर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सो कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळेजण खूप छान आहात, मस्त आहात, घरी आहात आणि सेफ आहात. सो फ्रेंड्स, घरीच राहा, सेफ राहा आणि खात राहा. जेव्हा म्हणजे जे आवश्यक वस्तू आणायच्या असतील तरच घराबाहेर पडा, नाहीतर घराबाहेर पडू नका. घरात थांबा आणि हा लॉकडाऊन जरा एन्जॉय करा फॅमिलीसोबत. लवकरच आय नो सगळ्यांना खूप कंटाळा आला आहे ह्या लॉकडाऊनचा, पण पर्याय नाही आहे. आपल्याकडे सेफ राहायचं असेल तर घरी राहा आणि लवकरच हे वाईट जे दिवस आहेत ते लवकरच जातील आणि पुन्हा एकदा खूप छान छान नवीन नवीन दिवस येतील. तोपर्यंत आपल्या फॅमिलीसोबत लॉकडाऊन एन्जॉय करा आणि माझ्या रेसिपीही एन्जॉय करा. सो अजून मी काही बडबड न करता मी सरळ आजच्या आपल्या मेनूकडे जाते आणि आजचा आपला मेनू आहे म्हणजेच चिकन बिर्याणी. कसं वाटलं ना ऐकून? आय नो तुमच्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल, माझ्याही पाणी सुटलं आहे तोंडाला. कारण चिकन बिर्याणी आहेच अशी की म्हणजे बहुतेक लोकांना असं कोणीच नसेल त्याला बिर्याणीही आवडत नसेल. म्हणजेच व्हेजिटेरियन जे आहे ते सोडले की असं मला नाही वाटत की कोण आहे की त्याला चिकन बिर्याणी आवडत नसेल. आणि ज्याला आवडत नाही त्यांनी बाजूला राहा. आजची ही बिर्याणी मी दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि खूप कमी सामान वापरून, आणि म्हणूनच मी याला नाव दिलं आहे घरची चिकन बिर्याणी. आणि गाईज, ट्रस्ट मी, ही बिर्याणी तुम्ही घरी नक्की 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 ट्राय करा. आजच रात्री तुम्ही डिनरला ही नक्की बनवा. तुम्हाला जास्त काही आणायची आवश्यकता नाही आहे या बिर्याणीसाठी. थोडंच सामान वापरायचं आहे, पण आय स्वेअर ही इतकी टेस्टी लागते. खूप 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 जाऊ दे, अजून मी काहीच बडबड न करता, म्हणजे ऑलरेडी माझी खूप बडबड झाली, बडबड न करता आपण सरळ जाऊया रेसिपीकडे. तर सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करायचं आहे. आज तेल थोडं आपल्याला जास्त लागणार आहे कारण आपल्याला बिर्याणी बनवायची आहे. त्यामुळे तुमचं जे आज डाएट वगैरे काय असेल ते बाजूला ठेवा. आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये अद्रक आणि लसणाची पेस्ट घालायची आहे. शक्य असल्यास घरचीच पेस्ट घाला. फ्रेश पेस्ट असेल तर एक वेगळाच फ्लेवर येतो. ही पेस्ट चांगली ब्राऊन करायची आहे आपल्याला. आणि पेस्ट चांगली परतून झाली की त्यामध्ये आपल्याला कांदे घालायचे आहेत. इथे मी 3 मोठे कांदे घेतलेत बारीक चिरून, ते तुम्हाला घालायचे आहेत. आणि लो फ्लेमवर कांदे हे आपल्याला मस्तपैकी परतून ब्राऊन कलरचे होईपर्यंत परतायचे आहेत. इथे प्लीज तुम्ही कुठलंही कॉम्प्रोमाइज करू नका की गॅस फास्ट करून फटाफट कांदा परतून घेऊया असं तुम्हाला वाटेल तर प्लीज असं करू नका. तुम्हाला लो फ्लेमवरच कांदे हे ब्राऊन करायचे आहेत. थोडा वेळ लागेल, पण तितकीच आपली बिर्याणी ही एकदम चवदार होईल. बघा, आपला कांदा हा मस्तपैकी ब्राऊन झाला आहे. आपण लो फ्लेमवरच हा ब्राऊन करून घेतला आहे. आता यात आपण चिकन घालून घेऊया. चिकन मी आधी 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट करून ठेवलं होतं. तर यामध्ये मी हळद, मीठ, लिंबाचा रस आणि आलं लसणाची पेस्ट घातली होती. माझ्याकडे दही नव्हतं आज, तर मी लिंबाचा रस घातला होता याच्यात. तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही दहीही घालू शकता लिंबाच्या रसऐवजी. चिकन हे मस्तपैकी परतून झालेलं आहे. आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. तर इथे मी पहिले अर्धा चमचे हळद घालत आहे आणि त्यानंतर आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. इथे मला थोडं जास्त तिखट आवडतं आमच्या घरात सगळ्यांना, म्हणून मी जास्त घालत आहे. तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही घाला. आणि यानंतर आपल्याला याच्यामध्ये धणे पावडर टाकायची आहे.
इथे मी साधारण 2 ते 2.5 चमचे धने पावडर घातली आहे. आणि यानंतर आपल्याला इथे चिकन मसाला घालायचा आहे. इथे मी एव्हरेस्टचा चिकन मसाला वापरला आहे. मी अर्धा पॅकेट ह्याच्यामध्ये घातलं आहे मसाल्याचं. आणि यानंतर आपण चिकन बिर्याणी मसालाही घालूया. तोही मी एव्हरेस्टचाच वापरला आहे आणि तोही आपलं अर्धा पॅकेटच घालायचा आहे यामध्ये. सगळे मसाले टाकून झाले की चिकन मस्तपैकी परतून घ्या. आणि यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि परत एकदा आता हे चिकन आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. सगळ्या चिकनच्या पीसला मसाला लागला पाहिजे असं मस्तपैकी परतून घ्या. तुम्हाला दिसत असेल की चिकन हे किती यम्मी दिसतंय आत्ताच. साधारण 3 ते 4 मिनटं चिकन परतून झाले की यामध्ये आपल्याला टॉमॅटो प्युरी घालायची आहे. इथे मी 4 टॉमॅटो घेतले होते मध्यम आकाराचे, त्याची प्युरी घालणार आहे. साधारण 1 ते 2 मिनटं आपलं चिकन परतून घ्यायचं आहे टॉमॅटो प्युरीमध्ये. आणि चिकन परतून झालं की याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि लो फ्लेम करून आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. चिकन शिजूपर्यंत आपण इथे भात बनवून घेऊया. तर भात बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे. आणि पाणी बॉईल झालं की यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ थोडं जास्त घाला, म्हणजेच तुम्ही नेहमी भातामध्ये जेवढं मीठ घालता त्याच्यापेक्षा थोडं जास्त घाला. कारण आपल्याला भात हा ड्रेन करून चिकन करीमध्ये घालायचा आहे. त्यामुळे मीठ नंतर कमी लागतं आपल्याला भातामध्ये, म्हणून थोडं जास्त मीठ घाला. आणि यामध्ये मी तांदूळ घालते आहे. हे तांदूळ अर्धा किलो आहेत आणि मी हे 15 मिनटं आधी भिजवून ठेवले होते पाण्यामध्ये आणि ते मी आता इथे घालते गरम पाण्यात. आपण चिकनही अर्धा किलोच घेतलं होतं, म्हणून आपण तांदूळही अर्धा किलोच घेतले आहे. सेम प्रमाण घेतलं आहे आपण चिकन आणि तांदूळचं. तर इकडे आपलं चिकन हे मस्तपैकी शिजलं आहे आणि कलरही खूप छान आला आहे चिकन करीला. आणि आपला भातही झाला आहे. भात हा पूर्णपणे शिजवून घेऊ नका, 80%च शिजवा, कारण नंतर आपण दमावर ठेवणार आहोत तेव्हा हा भात चांगला शिजेल. आता आपल्याला या चिकन करीमध्ये भात घालायचा आहे. खूप छान सुगंध येतो आहे. काश मला असं वाटते की मी तुम्हाला कॅमेरा थ्रू हा स्मेल दाखवू शकले असते की किती छान सुगंध येतो आहे चिकन करीचा. आता तुम्हाला हा भात ड्रेन करून यामध्ये घालायचा आहे. इकडे तुम्ही बघू शकता की
मी कसा घालते आहे. आपल्याला हा भात मिक्स करायचा नाही आहे चिकन करीमध्ये, फक्त वरतीच घालून घ्यायचा आहे. तर असं व्यवस्थित हा भात पूर्ण चिकनच्या करीवर घालून घ्या. आता आपल्याला एका गॅसवर तवा गरम करून घ्यायचा आहे आणि तवा गरम झाला की हा आपला बिर्याणीचा टोप त्या तव्यावर ठेवायचा आहे, म्हणजेच आपली चिकन बिर्याणी खाली लागणार नाही. आणि साधारण 30 ते 35 मिनटं तुम्हाला आता ही बिर्याणी दमावर ठेवायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. तर इथे 30 ते 35 मिनिटं झाले आहेत आणि आपली बिर्याणी ही झाली आहे. तर बघूया आता आपण बिर्याणी कशी झाली आहे ती. तुम्ही बघत असाल तर बिर्याणी ही खूपच छान झाली आणि खूपच छान दिसते आहे. एकदम टेम्पटिंग झाली आहे आपली बिर्याणी. सो गाईज, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली ना? बघितलं ना किती पटकन झाली ते, आणि एकदम सोप्या पद्धतीने मी केली आहे. आणि किती थोडंसं सामान लागलं आपल्याला, जास्त काही लागलं नाही आहे. हा फक्त थोडासा वेळ लागतो, पण वेळेसाठी तेवढं तर कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे आपण चिकन बिर्याणीसाठी. मी तर करते बाबा कॉम्प्रोमाइज, कारण की ती चिकन बिर्याणी आहे आणि तुम्हीही करा कॉम्प्रोमाइज. तर आजच लगेच चिकन आणायला जा आणि आजच्या डिनरमध्ये आज चिकन बिर्याणीच बनवा. आणि कशी झाली आहे ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक आणि शेअर करा. आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर लगेच पटकन जाऊन माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा, म्हणजेच मी जेव्हा जेव्हा नवीन रेसिपीज अपलोड करेल तेव्हा लगेच तुम्हाला समजेल आणि तुम्ही पटकन जाऊन बघाल रेसिपीज माझ्या. सो गाईज, पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त रेसिपीमध्ये, सोप्या रेसिपीमध्ये, पटकन होणाऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.